नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. बघताय ना कशा पद्धतीने मार्केटमध्ये न्यूज येतं ते. म्हणजे एफ-एन-ओ ट्रेडर लोकांचं जगणं अवघड करून ठेवले. मार्केट सोडा जगणं अवघड करून ठेवले. ओके, कुठलीही पॉझिटिव्ह न्यूज ट्रेडर लोकांसाठी येत नाही. 2 दिवस सुट्टी होती शनिवार, रविवार. मागचं संपूर्ण आठवडा जर बघितलं तर सी-एसनी डोकं फिरवलं होतं. क्लोजिंग ऑप्शन सेशन ज्या पद्धतीने मार्केटमध्ये उलाढाल होत होत्या, काही समजण्यासारख्या नव्हत्या आणि पूर्ण आठवडा तो स्ट्रगलमध्ये गेला. शनिवार रविवार सुट्टी आहे. आता असा विचार केला की बाबा पुढचा आठवडा थोडासा स्टेबल जाऊ शकतो. तितक्यात आपल्याला ट्रम्प साहेबांच्या न्यूज आलेल्या आहे. काय न्यूज आहेत ते बघून घेणार आहोत. आता न्यूज नंतर मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्रायजेक्शन बनू शकते, कशा पद्धतीने ओपनिंग राहू शकते, मोठी गॅप अप झाली, आता त्याची होण्याची पॉसिबिलिटी तर कमीच आहे. परंतु मोठा गॅप अप झाला, मोठा गॅप डाऊन जर झाला, ओके, तर कशा पद्धतीने आपण मार्केटचा विचार करू शकतो. ओके, आणि मार्केटची ओव्हरऑल दिशा काय राहू शकते उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी म्हणजे सोमवारसाठी, ते देखील आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. आणि काय होतं, सी-एस असू द्या, मार्केटमध्ये काही इम्पॉर्टंट न्यूज असू द्या, ट्रेडरनी प्रत्येक गोष्टीसाठी सामोरे जाण्यासाठी सावध असणं गरजेचं आहे. आणि सावध कधी राहतो माणूस, ज्यावेळेस त्याच्याकडे व्यवस्थित नॉलेज असतं, मार्केटच्या गोष्टी समजण्याचं नॉलेज असतं, ॲनालिसिसचं नॉलेज असतं. ह्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. इकडं मार्केटमध्ये अभ्यास न करता काम करणं म्हणजे अंधारामध्ये तीर मारण्यासारखं आहे किंवा डोळ्यावरती पट्टी बांधून बाण मारण्यासारखं आहे. लाखातनं एक लागू शकतो, नाहीतर त्याची पण पॉसिबिलिटी कमीच आहे. मग तुम्ही जर अशा पद्धतीचं काही काम करत असाल, डोळ्यावरती पट्ट्या बांधून बाण चालवायची कामं करत असाल, तर ते आत्ताच्या आत्ता थांबवा. व्यवस्थित पद्धतीने सिस्टमॅटिक पद्धतीने मार्केटचा 5 ते 6 महिने अभ्यास करा. 5 ते 6 महिने अभ्यास केल्यानंतर प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस नंतर 8 ते 9 महिन्यानंतर मार्केटचा विचार करा. हा जर फॉर्म्युला तुम्ही अवलंबत असाल तर मग मार्केट तुम्हाला व्यवस्थित काहीसं समजू शकतं. अन्यथा याचे रील्स बघितलं, त्याचा व्हिडिओ बघितला, याचं इन्फ्लुएन्स झालं, ह्या मित्राने ते सांगितलं, त्या मित्राने ते सांगितलं, तो खूप मोठा आहे, त्याने खूप बादशाह आहे, त्याने खूप काय काय केलंय. अशा लोकांचं जर ऐकून तुम्ही जर मार्केटमध्ये येत असाल ना, तर तुम्ही त्या लोकांना नाही काहीच फरक पडणार नाही, पण तुम्ही स्वतः गणताय. त्यामुळे समजूतदार व्यक्तीसारखा विचार करा. कारण की समजूतदार व्यक्ती काय करतो, कुठलाही बिझनेस करायचा असेल ना, त्याच्यावरती पूर्ण रिसर्च करतो, डिटेल्स घेतो. ओके, त्या बिझनेस करण्या अगोदर 1-1.5 वर्षाचा अभ्यास करतो. म्हणजे कुठलाही मार्केटचा बिझनेस नाही, तर प्रत्येक बिझनेसबद्दल बोलतो मी. साधी आपल्याला वडापावची गाडी जरी टाकायची असेल, तर आपण लोकेशन बघतो, आपल्याला कशा पद्धतीने व्यवस्थित गोष्टी जमू शकतात ते बघतो. ओके, कसं पद्धतीमध्ये आपला टायमिंग होऊ शकतो किंवा लोकांचा येण्याचा टायमिंग काय आहे. तुम्ही कुठल्या इंडस्ट्रियल एरियामध्ये लावत असाल तर त्या टायमिंग बाबा 2:30 वाजता किंवा संध्याकाळी इव्हिनिंगला. हे वेगवेगळे कन्सेप्ट असतात कुठल्याही बिझनेसच्या. कुठलाही बिझनेस असं लगेच मोठा होत नाही. त्याच्यामुळे हे नॉलेज तर बेसिक आहे आणि तुम्ही बेसिक नॉलेज जर स्किप करत असाल आणि डायरेक्ट अशा बिझनेसमध्ये येत असाल की तिकडे रिस्क फॅक्टर खूप हायर साईड आहे. तिकडे जिंकण्याची पॉसिबिलिटी खूप लो आहे. अशा मार्केटमध्ये जर रिस्क इतके हाय असताना तुम्ही जर अनएज्युकेटेड पद्धतीने जर काम करण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्हालाही माहिती त्याचा शेवट काय होणार आहे. त्यामुळे काम करण्या अगोदर काय करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि जे लोक नवीन आहेत ना, त्यांच्यासाठी एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाची आहे, ती नक्की ऐका. काय होतं, तुम्ही जर नवीन असता आणि तुम्हाला कुठल्याही मार्केटचं जर नॉलेज नसतं, जे काही कॅपिटल तुम्ही गोळा करता, इकडून तिकडून जमा करता, तुम्ही विदाऊट नॉलेज मार्केटमध्ये येता, मार्केट कॅपिटल घेऊन जाणारच आहे, त्याच्यात काही वादच नाही. परंतु गेल्यानंतर तुमचं माइंडसेट कसं होतं माहिती आहे, तुमच्या डोक्यामध्ये येतं की आता आपण शिकून करूया, आपण नॉलेज घेऊन करूया, सगळ्या गोष्टी समजून करूया, रूल्स फॉलो करूया, सिस्टमॅटिक पद्धतीने करूया. परंतु तुमच्या डोक्यामध्ये ही गोष्ट असते की जे आधी कॅपिटल घालवलंय ते कसं रिकव्हर करता येईल. आणि ही जी थिंकिंग मनामध्ये येते ना, ह्या थिंकिंगनी कधीही ट्रेडर घडत नाही. तुम्ही आणखी कॅपिटल आणणार, हां, थोडाफार मार्केटचा अभ्यासही करणार, परंतु ती जी सायकोलॉजी जी तुमची झाली आहे ना रिकव्हरी मोडची, त्या सायकोलॉजीनुसार मार्केटमध्ये काम करणं जवळजवळ इम्पॉसिबल आहे. त्यामुळे
जर तुम्ही नवीन असाल, मार्केटला तुम्ही अजून इंट्रोडक्शन केलं नसेल, तर तुमच्याकडे खूप काही करण्यासारख्या गोष्टी आहेत. पहिलं तर 5 ते 6 महिने मार्केटचा परिपूर्ण अभ्यास करा. आता तुम्हाला वाटेल की सर मार्केटच करायचे, त्याला 5-6 महिने कशाला लागतात? तुमच्यासमोर जो व्यक्ती बसलाय ना, 5 वर्ष अभ्यास करत बसला होता. आणि असं नाही की कॅपिटल घेऊन गेलं नाही, मार्केट घेऊन गेलेलं आहे. परंतु प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, बॅकग्राऊंड कसं आहे, हे कोणाला माहीत नसतं. त्यामुळे सरळ सरळ काय आहे की बाबा 5 ते 6 महिने अभ्यास करा, त्या अभ्यासावरती 3 महिने प्रॅक्टिस करा. 3 महिन्याच्या प्रॅक्टिस नंतर एक छोटंसं कॅपिटलनुसार मार्केटचा एक्सपिरियन्स घ्या आणि त्याच्यानंतर तुमचं काय डिसिजन बनते, त्या डिसिजनवर ठरवा की तुम्हाला हे काम करायचं आहे का नाही. ओके. आणि हे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी ओरडू घसा कोरडा काढू सांगतोय. का? तर जो एक्सपिरियन्स आहे की बाबा ह्या पद्धतीने जर गेलं तर मग आपण याच्यामध्ये टिकण्याची पॉसिबिलिटी थोडीशी वाढतीये. परंतु ही पद्धत जर नाही उपयोगात आणली किंवा कुठल्याही बिझनेसमध्ये जर तुम्ही ह्या गोष्टी नसेल फॉलो करत, तर त्या बिझनेसमध्ये तुम्ही लांबपर्यंत जाणं हे खूप अवघड आहे. आता मलाही माहिती आहे की सोशल मीडियावरती खूप सारे नॉलेजचे व्हिडिओ आहेत. खूप वेगवेगळ्या पद्धतीने लोकांनी कन्सेप्ट शिकवलेले आहेत. ओके. परंतु ते काय आहे, ते सगळं एका इकडे मिसमॅच आहे सगळं. कुणी ह्या पद्धतीने शिकवले, कुणी त्या पद्धतीने शिकवलं, तुम्ही त्या पद्धतीने शिकवले. आता इतकं जर सगळं गोळा करून जर तुम्हाला शिकायची वेळ आली ना, तर कन्फ्युजन वाढते, टाइम ड्युरेशन वाढतो आणि त्याच्यामुळे काय होतं की जी गोष्ट तुम्ही 6 महिन्यामध्ये शिकणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला 1 वर्ष लागू शकतं, 1.5 वर्ष लागू शकतं आणि मग शिकणार आहे, नाही शिकणार आहे, त्याचा पण क्वेश्चन मार्क तयार होतो. मग हे जर सिस्टमॅटिक पद्धतीने जर शिकायचं असेल, तर सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि ज्याला खरोखर शिकण्याची इच्छा नाही ना, त्यांनी व्हिडिओ इथंच स्किप करावा, बघावं पण नाही आणि मार्केटलाही परत डोकून बघू नका. कारण की जर तुमची मेंटॅलिटी ही शिकण्याची नाहीच आहे, तर हा बिझनेस तुमच्यासाठी नाहीये, लक्षात ठेवा. आणि हे जे सिस्टमॅटिक पद्धत आहे ना शिकण्याची, ही संपूर्ण पद्धत मी आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. आता तुम्हाला काय शिकायचंय, काय नाही शिकायचं, कशा पद्धतीने शिकायचंय, हे सगळं प्रायजेक्शनच्या सेटअप ट्रेनिंग कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेलं आहे. मग मार्केटला रीड कसं करायचं, मार्केटमध्ये सपोर्ट रेजिस्टन्स, डिमांड सप्लाय झोन, त्याचसोबत सेटअप कसे बनतात, ते प्रत्येक सेटअप कसा बनतोय, त्याचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय असतो, त्याच्यामध्ये किती रिस्क आहे, किती रिवॉर्ड आहे, कुठल्या सेटअपमध्ये कशा पद्धतीने मार्केट मोमेंटम करतं. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप शिकवलेल्या आहेत. त्यासोबतच म्हणजे फक्त प्रायजेक्शनच येते म्हणजे झालं का? नाही झालं. त्यासोबतच आपलं कॅपिटल मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच गरजेच्या आहेत. आणि ह्या 2 गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने जमतील, ज्यावेळेस तुम्ही सगळे रूल्स व्यवस्थित पद्धतीने शिकसाल, त्यावेळेस तुमची सायकोलॉजी डेव्हलप होते. आणि सायकोलॉजी डेव्हलप झाल्यानंतर मार्केटची सायकोलॉजी कशी आहे, मार्केटचं ओव्हरऑल नेचर कसं असतं, नेचर नंतर स्वतःचं नेचर कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा एक्सपिरियन्स यायला जवळजवळ वर्षभर जातात. ओके. काही लोक थोडेसे हुशार असतील, ते थोड्या पटकनी गोष्टी समजून घेतील. काही लोकांना थोडासा समजून घ्यायला वेळ लागत असेल, परंतु ते चांगल्या पद्धतीने समजून घेत असतील. त्यामुळे मार्केटचा अभ्यास करणं हा मला तर वाटतं की एकमेव पर्याय आहे. आणि ह्या गोष्टी तुम्हाला स्वतःला जमल्याच पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवरती डिपेंड राहू शकत नाही ह्या गोष्टींवरती. ओके. त्यामुळे काय शिकायला पाहिजे, कसं शिकायला पाहिजे, कोणकोणत्या गोष्टी शिकायला पाहिजे, कशाची प्रॅक्टिस करायला पाहिजे, हे सगळं आपल्या प्रायजेक्शन आणि सेटअपच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे. जर तुम्हाला खरोखर शिकण्याची इच्छा असेल, तर नक्की जॉईन करू शकता. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, पिन कमेंटमध्ये आहे. इकडे जर बघितलं तर हा आपला यूट्यूब चॅनल आहे. याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक बघायला मिळते. ओके. प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेनिंगचा कोर्स, या लिंकवरती जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. पूर्ण काय सिलेबस काय आहे, कसं आहे, 1 वर्षाचं पूर्ण ड्युरेशन आहे. 19 ते 20 व्हिडिओ आहेत. त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला सगळे डिटेल्स समजून येईल. जॉईन केल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती लगेच कोर्सचा ॲक्सेस आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि मार्केटच्या अपडेटसाठी, न्यूजसाठी, काय काय गोष्टी घडतात ते मार्केटमध्ये, त्याच्यासाठी इकडे टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामला देखील तुम्ही जॉईन करू शकता. ओके. तर नक्की विचार करू शकता. आता येऊया आपण चार्टवरती. आता CS जर बघितलं तर मार्केट थोडंसं इकडे तुम्हाला चार्ट दाखवतो मी.
ओके, सी एस जर बघितलं तर ही पहिली कॅन्डल होती सी एसची, म्हणजे क्लोजिंग ऑप्शन सेशनची. ही दुसरी कॅन्डल, ही तिसरी कॅन्डल, ही चौथी कॅन्डल. याच्यातनं काय बघायला मिळतंय की कुठे ना कुठे हे थोडंसं स्टेबल व्हायला लागलं होतं. ओके, म्हणजे ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल, तिसरी. याच्यातनं तुम्हाला काय बघायला मिळतं की कुठे ना कुठे ह्याचा जो स्टेबिलिटीकडे यायला लागलं होतं. परंतु वेगवेगळे अडथळे नाही येणार, मग ट्रेडर लोकांचं लाईफ सुरळीत कसं राहणार ना. आता काय झाले, आता झाले इकडे मध्येच आपल्या ट्रम्प तात्याचा एक प्रॉब्लेम झालाय. काय झालंय ते आपला ट्रम्प तात्याचा प्रॉब्लेम नाही म्हणायला लागणार, आपलंच नशीब फुटकं असं म्हणायला लागेल. ओके, काय झालेलं आहे इकडे, प्रेसिडेंट ट्रम्प तात्याने 100% टॅरिफ लावलेला आहे. ओके, ज्यांनी रशियाकडून ऑइल आणि गॅस घेतलंय ना त्यांच्यावरती, त्याच्यामध्ये इन्क्लूड इंडिया पण आहे. बाकीच्यांचा आपल्याला विचार करत नाही, परंतु इंडियावरती लावलेला आहे 100% टॅरिफ. आता या बाबाला कधी झोप येते, कधी उठतो, कधी काय त्याच्या डोक्यात येतं, त्याचं त्यालाच माहिती. त्यामुळे आपल्याला अशा गोष्टींना फेस करणं यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके, तर आत्ता जर चार्ट बघितलं तर चार्ट एका रेंजमध्ये आहे. रेंज काय आहे, ही हायर साईडची रेंज आहे. साधारण जर बघितलं तर 24,700च्या आसपास. आणि डाऊन साईडची ही एक रेंज आहे, साधारण बघितलं तर 24,400च्या आसपास. म्हणजे 300 पॉईंटच्या रेंजमध्ये आपल्याला मार्केट बघायला मिळते. आत्ता कुठे क्लोजिंग आहे, 24,570 वरती क्लोजिंग आहे. तर ओव्हरऑल जर बघितलं तर सेंटरला क्लोजिंग आहे. जर आता इकडे निफ्टी जर गॅप डाऊन ओपन होत असेल, लक्षात घ्या, गॅप डाऊन ओपन होणे म्हणजे जो मोमेंटम असतो सेलिंगचा आणि तो कंटिन्यूच राहील असं नसतं. गॅप डाऊन ओपन होणं म्हणजे काय आहे की मार्केटमध्ये नेगेटिव्ह सिनेरिओ होता, त्याचा इम्पॅक्ट आपल्याला गॅप डाऊनमध्ये बघायला मिळाला. आता त्याच्यानंतर मार्केट प्राइस ॲक्शन कशी करते ना, हे खरं बघण्याचं असतं. काही लोकांचं कसं असतं की गॅप अप ओपन झाला म्हणजे आता बुलिशच आहे, असं बिलकुलही नाही आहे. किंवा गॅप डाऊन ओपन झाला म्हणजे बेरिशच आहे, असं बिलकुलही नसतं. ओके, त्यामुळे आता सिनेरिओ जर बघितलं तर काहीसा नेगेटिव्ह आहे. गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी आहे का, तर गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी थोडीशी हायर साईड आहे. ओके, आणखी एक लक्षात घ्या, मार्केट गॅप अप होणार आहे का गॅप डाऊन होणार आहे ही गोष्ट कोणालाही सांगता येत नाही. जर कोण बोलत असेल तुम्हाला की त्याला सांगता येते, तो तुमच्याशी खोटं बोलतोय किंवा त्याला मार्केटचं नॉलेज नाही आहे. ह्या दोनच गोष्टी आहेत, तिसरी गोष्टच नाही आहे. ओके, परंतु ज्या पद्धतीत न्यूज आहे, थोडंसं मार्केट गॅप डाऊन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. आता गॅप डाऊन जर बघितलं तर 24,570 आहे. तर या लेवलच्या आसपास जर गॅप डाऊन होत असतं ना, 24,400, 24,350, तर ही पूर्ण जी रेंज आहे ना, ही पूर्ण सपोर्ट रेंज आहे, सपोर्ट. मग मार्केट जर या लेवलच्या आसपास कुठे गॅप डाऊन ओपन होत असेल ना, तर मार्केटमध्ये ओपनिंगमध्ये सेलिंग साईड येण्याची पॉसिबिलिटी कमी आहे. आणि जरी आली तरी मग तिकडे ट्रॅप होण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त आहे. ओके, म्हणजे ओपनिंगमध्ये जर गॅप डाऊन ओपन होत असेल मार्केट, 100-125 पॉईंट जर निफ्टी गॅप डाऊन ओपन होत असेल आणि त्याच्यामध्येही मार्केट जर निगेटिव्ह साईडला जात असेल, तर कुठे ना कुठे ती धोक्याची घंटा आहे असं आपल्या लक्षात यायला पाहिजे. जर तुम्ही मार्केटला जर व्यवस्थित पद्धतीने शिकला असाल तर. मग असं आहे का मार्केट इकडनं लगेच आपल्याला मग स्ट्रॉंग म्हणजे ब्रेकडाऊन फेलियर करून वरती नाही, त्याच्यासाठी आपल्याला प्राइस ॲक्शन बघणं गरजेचं आहे. मार्केट जर गॅप डाऊन ओपन होत असेल, काही इनसाइड कॅन्डलचं जर इंट्राडे हाय ब्रेक करत असेल किंवा कन्सोलिडेशन छोटंसं कन्सोलिडेशन करून जर रेंज ब्रेक करत असेल बुलिश साईडची, तर जो गॅप आहे ना, तो गॅप फिल करण्यासाठी मार्केट जाऊ शकतो. म्हणजे ओपनिंगचा जो मूव आहे ना, तो काहीसा बुलिश बघायला मिळू शकतो. मग आता तुम्हाला एक क्वेश्चन पडला असेल की सर सगळं नेगेटिव्ह मार्केट बघायला मिळतंय, न्यूज नेगेटिव्ह आहेत, तर मग मार्केट काहीसं बुलिश कशाला आपल्याला दिसू शकतं. असं कधीही नसतं की मार्केटमध्ये जी न्यूज आली त्या पद्धतीनेच मार्केट चालू शकतं. असं एवढं जर सोपं असतं तर मग सगळ्यांनी न्यूजच ट्रॅक करत बसले असते, हे चार्ट तयारच झाले नसते. हे जे तुम्हाला चार्ट दिसतात हे तयारच झाले नसते. न्यूज बघितली, संपला विषय. असं होतं का, नाही. आपल्याला काय बघायला मिळतं, न्यूज तर काल आली आहे ना, न्यूज काल आली आहे, परंतु चार्ट आपल्याला दिसतो डोळ्याने, कुठं चाललाय, खाली चाललाय का वर चाललाय की कुठल्या रेंजवरती आहे, प्राइस काय, हे चार्ट दिसतो ना. CS मध्ये तोच घोटाळा आहे ना की 10 मिनिटासाठी चार्ट बंद होतो तर सगळ्यांची वाट लागते. मग विचार करा, हा चार्टच जर नसता तर मग काय केलं असतं आपण. ओके, आणि आपण मार्केट बघताना काय बघतो, सगळ्यात जास्त चार्ट बघतो का तुम्ही फक्त न्यूज लावून बघता. काही लोक असते नाही फक्त न्यूज बघणारे, परंतु चार्ट जो बघतो ना, तो मार्केटचं कशा पद्धतीने मुवमेंटम होतोय, कशा पद्धतीने मार्केट प्राइस ॲक्शन बनवतंय, ही चार्टवरती आधी कळते. आता न्यूज जी येते ना, ती न्यूज कन्फर्मेशनसाठी आपल्याला परत दुसरी न्यूज बघायला लागते
की बाबा ही न्यूज आलेली आहे, म्हणजे टाटाने 100% टॅरिफ लावले, हे जेव्हा आपल्याला कळलं ना, त्याच्यावरती आपण ते रिचेक करायला जातो की खरी न्यूज आहे का खोटी न्यूज आहे का काय आहे. ओके, परंतु चार्टवरती तसं नसतं. चार्ट जर खाली चाललाय तर तो ह्या प्राईसच्या खाली चाललाय, तो ह्या प्राईसच्या खालीच चाललाय, ही रियालिटी दाखवतो. परंतु न्यूजला आपल्याला 2 ते 3 वेळा चेक करायला लागतं. कळतंय तुम्हाला? म्हणजे न्यूजवर तुमचा इतका कॉन्फिडन्स नाहीये. परंतु चार्ट जर खाली जात असेल किंवा वर जात असेल ना, तो चार्ट आपल्याला बघायला मिळतो. ते आपल्याला बघायला मिळते की बाबा हे खाली जातंय किंवा हे वर जातंय. त्याच्यामुळे मी वारंवार सांगत असतो की जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करसाल, जितकं तुम्ही चार्ट रीडिंग शिकसाल ना, तितकं तुम्हाला मार्केट समजायला थोडंसं नॉलेज नसेल त्याच्यापेक्षा थोडंसं व्यवस्थित समजू शकतं मार्केट. ओके, आणि फ्लॅट ओपन झाला तर मग ज्या काही लेवल आपण कालच्या ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत त्या तुम्ही तशा पद्धतीने बघू शकता. झालाच गॅप अप ओपन, तर गॅप अप ओपन टिकण्याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. ओके, का बोलतो मी तसं? मार्केटचा सेंटिमेंट नेगेटिव्ह न्यूजमध्ये दिसतोय. ओके, निगेटिव्ह मार्केट गॅपडाऊन व्हायच्याऐवजी जर गॅप अप ओपन होत असेल, निगेटिव्ह मार्केटमध्ये मार्केट जर गॅप अप ओपन होत असेल तर कुठेतरी आपल्याला काय बघायला मिळतं की इकडे जो सिनेरो आहे तो बुलिश साईडला न जाता काहीसा कन्सल्टेशन करून खालच्या साईडला म्हणजे सेलिंग साईडला येण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर मग अशा पद्धतीने काहीसा विचार करू शकता. आता हे झालं न्यूजच्या बाबतीत. परंतु अजूनही लोकांना CS म्हणजे क्लोजिंग ऑप्शन सिस्टम कळालं नसेल तर लास्ट टाइम मी तुम्हाला सांगितलं होतं 9:15 to 3 PM हाच टाइम आहे आपल्यासाठी. हाच टाइम 3 PM पुढे आपल्यासाठी मार्केट नाहीये असं सरळ धरून चाला. कारण की जर तुम्ही 3 PM पुढे जर गेला तर त्यावेळेस मार्केटचा स्पॉट चार्ट, फ्युचर चार्ट आणि प्रीमियम चार्ट हे तिन्हीही अलाईनमध्ये नसतात. हा वेगळीकच असतो, हा तर बंदच असतो. ओके, बंदच असतो तो. फ्युचर चार्ट कुठे चाललाय त्यालाही त्याचं ह्याच्या कम्पेअरला कुठे चाललाय त्यालाही माहीत नसतं. आणि प्रीमियम चार्ट तुम्ही 2 ते 3 एक्सपायरीमध्ये बघितले असेल. जे प्रीमियम जे लोअर साईडला असेल पाहिजे ते प्रीमियम हायर साईडला होऊन जातात आणि 2 ते 3 मिनिटामध्ये सगळे प्रीमियम डंप केले जातात. ओके, म्हणजे 3 PM नंतर मार्केटला रीड करणे म्हणजे करायला जाणं तोच मूर्खपणा आहे. हे यातून थोडंसं समजून आलेलं आहे. ओके, सो गॅप डाऊन जर मोठा झाला तर त्यावेळेस कशा पद्धतीने मार्केट आपण ॲनालाइज करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण समजून घेऊ शकतो हे आपण आता इकडे बघितलेलं आहे. आता निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, तिन्हीकडे जर तशा पद्धतीने गॅप अप किंवा गॅप डाऊन होतं तर तसा विचार करू शकता. लेवल आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा आवर्जून जाऊन बघा. ओके, आणि आणखी एक गोष्ट, CS मध्ये काही लोकांचे एक क्वेश्चन होता की 3 PM सेटअपमध्ये काम करायला पाहिजे का नाही. तर 3 PM सेटअप बनतच नाही, मोमेंटमच येत नाही. तर 3 PM सेटअपला काही वेळेसाठी थोडंसं इग्नोर करून टाका, थोडंसं त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ज्यावेळेस गोष्टी व्यवस्थित नॉर्मल होतील ना, ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला वाटायला की नाही 3 PM कॅन्डलमध्ये मोमेंटम बघायला मिळते, त्यावेळेस कुठं आपण परत त्याचा विचार करू शकतो. आणि कृपया करून जर कोणी नवीन असेल मार्केटमध्ये, आता काय होतं मार्केटमध्ये वेगवेगळ्या न्यूज येतात. आता ही CS न्यूज आली त्याच्यामुळे जे लोक नवीन असतात त्यांना हे थोडंसं इंटरेस्टिंग वाटतं की काय झालं. मग ते येतात, मग थोडीशी माहिती घेतात, मग इकडून तिकडून रील्स बघतात, मग काही सोशल मीडियावरती सर्च करतात. त्याच्यानंतर मार्केटमध्ये थोडासा इंटरेस्ट यायला निर्माण होतो. आणि हेच लोक असतात की ते जे आहेत ना मार्केट गळायला लावतं. तर ह्या लोकांनी सगळ्यात अगोदर सावध राहायला पाहिजे. ज्यांनी कॅपिटल मार्केटला घातलेलं आहे तो तर त्याला तर सगळंच माहिती झालेलं आहे. परंतु जी नवीन लोक असतात ना त्यांनी, स्पेशली बिगिनर लोकांनी मार्केट बघताना एज्युकेशन, प्रॅक्टिस, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स, स्टेप बाय स्टेप गोष्टी आणि त्याच्यानंतर मार्केट, असा जो काही रोडमॅप आहे ना तो रोडमॅप फॉलो करण्याचा प्रयत्न करा. आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना प्रायजेक्शन सेटअपच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. आता कोणाला कशा पद्धतीने शिकायचंय, कोणाला कोणाकडून शिकायचंय, ज्याची त्याची मर्जी आहे. जो माझा एक्सपिरियन्स आहे मार्केटबद्दलचा, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आता तुम्हाला त्यातनं काय शिकायचंय, काय घ्यायचंय तो तुमचा प्रश्न आहे. आणि ज्याला व्हिडिओ आवडत असेल लाईक नक्की करा, सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की व्हिडिओ शेअर करा. ज्याला व्हिडिओ नसेल आवडत एक डिसलाईक कर आणि इग्नोर केलं तरी चालणार आहे, काही हरकत नाही. ओके, आय होप तुम्हाला या गोष्टीतनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. भेटूया नेक्स्ट ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.